पेवे बौद्धवाडी रस्त्यावरील खड्ड्यामुळे भीषण अपघात, सुदैवानं जीवितहानी टळली. पेवे तालुका मंडणगड येथील करजाई देवी ते बौद्धवाडी या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे आज भीषण अपघात घडला. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे एक वाहन नियंत्रण सुटून पलटी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याची दुरावस्था ही नवीन बाब नाही. ग्रामस्थांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी या मार्गावर मोटरसायकल तसेच मोठ्या वाहनांचे अपघात सातत्याने घडत आहेत. पेवे गावठाणवाडी, पेवे मोहल्ला, बौद्धवाडी तसेच संपूर्ण गावासाठी हा एकमेव दळणवळणाचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठीही हाच रस्ता वापरावा लागत असल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढतो. या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्री बशीर परकार, परवेस परकार, शिवसेना अल्पसंख्याक गाव प्रमुख शाहजेब परकार व शिवाजी टक्के तसेच ग्रामपंचायत पेवे यांच्या वतीनं गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर गटविकास अधिकारी खरात यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामसेवकांकडे दुरुस्ती आराखड्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता प्रशासनाकडून प्रत्यक्षात केव्हा आणि किती लवकर दुरुस्ती होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज हा अपघात सुदैवानं जीव न घेता थांबला, पण हा इशारा आहे प्रशासनासाठी आणि आपल्या सर्वांसाठी. पेवे बौद्धवाडी हा रस्ता फक्त डांबरी पट्टा नाही, तो विद्यार्थ्यांचा भविष्याचा मार्ग आहे, रुग्णांचा जीवन मार्ग आहे आणि ग्रामस्थांच्या रोजच्या जगण्याचा आधार आहे. निवेदनं दिली गेली आहेत, मागण्या केल्या गेल्या आहेत. आता अपेक्षा एकच, तातडीची कृती. एखादा जीव गेल्यावरच रस्ता दुरुस्त होणार का, हा प्रश्न आज संपूर्ण पेवे विचारत आहे. प्रशासनानं वेळीच पावलं उचलावीत हीच अपेक्षा आणि हाच इशारा. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल आज की बात ताज के साथला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया सत्य, प्रश्न आणि जनतेच्या आवाजासह पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा आज की बात ताज के साथ. धन्यवाद.